तत्पूर्वी आजच्या या स्पर्धेला लाभलेले पंचांना थोडी घाई आहे, त्यामुळे आम्ही पंचांचा आहे ते खरोखरच पंचाने अतिशय उत्तम कामगिरी केली, त्या पंचांचा आम्ही याची सन्मान करतोय। मी आपचे पंच नंदकिशोर मिराशी यांना मंडळाचे अध्यक्ष प्रशांत पवार यांना याची सन्मान करण्यासाठी सांगतोय। रुपेश खरोखरच तुमच्या या कामगिरीबद्दल आजच्या ह्या स्पर्धा यशस्वी झाल्या। मी मंडळाचे उपाध्यक्ष नितीन मत्ते यांना विनंती करतो त्याने त्यांचा सन्मान सोहळा करायचा आहे। थोड़ा कमी कर थोडासा कमी कर, आवाज कमी कर तुझा। डीजे थोडा आवाज कमी करा। आपले तिसरे पंच आदर्श यादव जोरदार खरोखरच आजची पंचांची कामगिरी पाहता हे भर त्या उन्हामध्ये सुंदर असं पंच पाहायला गेलेली। त्यानंतर सुरेश जाधव खरोखरच पंचांच्या मुख्य भूमिकेसाठी आपल्याला पाहायला मिळाली सुरेश जाधव खरोखरच अप्रतिम पंचांची कामगिरी पाहायला मिळाली। धन्यवाद आमच्या या स्पर्धेला तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद। त्यानंतर आजच्या स्पर्धेला आम्ही थोडे याच्यातील सर्वांचेच मान्यवरांचे इथे सन्मान सोहळा झाला आहे, परंतु काही उर्वरित मान्यवर यांचा आपण याच्यातील सन्मान सोहळा करणार आहोत। आपल्या या खास गावाकडून आपल्या या स्पर्धेसाठी दरवर्षी या स्पर्धेसाठी उपस्थित असतात असे माननीय श्री गजानन सुर्वे साहेब यांचा आम्ही याच्यातील सन्मान सोहळा करणार आहोत। आम्ही नितीन मत्ते सहकारी यांना विनंती करतो की त्यांनी नितीन मत्ते यांनी त्यांचा याच्यातील सन्मान सोहळा करायचा आहे। हो या सध्यासाठी उपस्थित असतात खरोखरच त्यांचं सुद्धा मी त्यांना विनंती करतोय त्याने या स्पर्धेसाठी काय आपले 2 शब्द बोलणार असतात तर त्यांनी मनोगत व्यक्त करू शकता। तिकडे इको असतो रे, तिकडे इको असतो। मंडळी सर्व आमचे पेडामकर बंधू आणि भगिनीनो, तुम्हाला सगळ्यांना प्रेमपूर्वक सन्मानित करतो आणि खरोखरच पेडांब्याचं नाव उज्ज्वल केल्याबद्दल माझी छाती अभिमानानं भरलीच, पण आपल्या सगळ्यांचंही म्हणजे लाईव्ह दाखवून सगळ्यांचं मनोरंजन उत्तम पद्धतीने केलेलं आहात याबद्दल सगळ्यांना परत धन्यवाद देतो। मंडळी, खरं म्हणजे आमच्या काळात क्रिकेटला एवढा स्कोप नव्हता, परंतु आज जी काही क्रिकेटची वाढावळ झालेली आहे, जास्तीत जास्त क्रिकेटचा सन्मान झालेला आहे, त्यामुळं सर्वप्रथम इथं जमलेल्या आमच्या सगळ्या पेडामकर बंधू भगिनींना विनंती करीन की एक दिवस असा कार्यक्रम पेडांब्यात करावं आणि पेडांब्यात जर असा कार्यक्रम झाला तर त्याचा एक वेगळाच आनंद राहील। आणि सतत 3 वर्ष करत असताना आपल्याकडं सानेवर एक कार्यक्रम असतो जो देवाचा शिमगा आणि त्याच्या शेवटला एक नमनाचा म्हणजे सांगतेचा कार्यक्रम असतो। त्या दिवशी ही सीडी
दाखवण्याचा कार्यक्रम कमीत कमी पार पाडायला हवा होता, तो 3 वर्षात आमच्या कुणाच्या लक्षात आलेलं नाही. तेव्हा यापुढे जे काही इथं आपण करतो ते लाईव्ह बघणारे बघतात. सगळ्यांचेच एंड्रॉइड मोबाईल नसल्यामुळं सगळ्यांना ती लिंक हे करता न आल्यामुळं सगळ्यांनाच तो कार्यक्रमाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे एकतर हा कार्यक्रम पेडांब्यात व्हावा, अन्यथा सानेवर ह्या कार्यक्रमाचा जो काय इथला आपण आनंद व्यक्त करतो तो पुढच्या वर्षी तो कार्यक्रम दाखवण्याची विनंती मी आपणा सर्वांना या निमित्तानं सूचित करतो. यानंतर परगावात आपण सगळेजण आलेले आहोत. अशा परिस्थितीत आज देशात युद्ध परिस्थिती असताना सगळ्यात टंचाई भासत असताना आपण हा कार्यक्रम उत्तम पद्धतीनं पार पाडलात. याबद्दल गावाच्या वतीनं, माझ्या समाजाच्या वतीनं, सोसायटीचे आमचे चेअरमन जगन्नाथ वरवटकर, पोलीस पाटील सुनील सुर्वे या सर्वांच्या वतीनं परत तुमचा सगळ्यांचा ऋणी राहून तुम्हाला सगळ्यांना सन्मानित करतो आणि खरोखर शुभाशीर्वाद देतो आणि हा कार्यक्रम असाच अविरत चालू राहावा अशी परत आग्रहाची विनंती करतो. धन्यवाद. यानंतर आम्ही आयत्या वेळी येतो. परत तुम्हाला मी पहिल्या वर्षापासून सांगतोय की कधीतरी एकदा या विषयाच्या नियोजनासंदर्भात आपण एकत्र बसूया. आपण सगळेजण आजचा कार्यक्रम संपला, ग्राउंड सोडलं की आपण सगळेजण आपापल्या घरी जातो. पुन्हा पुढच्या वर्षाचे वेध लागतात. आपण तिसरं वर्ष हॅमिंग होतंय ना, तिसरं वर्ष, चौथं वर्ष, 5वं वर्ष असं होत राहणार आहे. यातली अनेक मंडळी निवृत्तही होणार आहेत. आम्ही आज स्टेजवर आहोत, पुढच्या वर्षी आम्ही असू नसू हे सांगता येत नाही. पण हे चंडिकाईचं कार्य आहे, हे पेडांबे गावाचं कार्य आहे. हे अविरत चालवण्यासाठी अशी काहीतरी एक नियोजन झालं पाहिजे की आजचा जो तरुण आहे हा उद्याचा बुजुर्ग होईल. आज 2 मुलाचा 3 मुलाचा बाप झाल्यानंतर तो नकळत ग्राउंड सोडील. पुढचा जो कलाकार आहे त्याला मागच्याने कसं केलं हे क्लिअर कट कळणार नाही. त्यासाठी कुठेतरी असं एक नियोजन गावापासून इथपर्यंत होणं काळाची गरज आहे. आणि त्याच्या दृष्टीनं एकदा कधीतरी गणपतीत का होईना पण ठराविक लोक असे कुठेतरी बसून एक असं नियोजन करूया. हा संघ, हा गावाचा जो ढाचा आहे हा कुठेतरी रजिस्टर करून, आपली रजिस्टर आहे की रजिस्टर करून कुठेतरी आपल्याला जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर कुठेतरी ग्राउंड उपलब्ध होईल अशी संधी आज आपल्याकडं अवेलेबल असताना आपण त्याचा फार विचार करत नाही. याबद्दल खेद व्यक्त करतो. कारण आपण सगळेजण इतके उत्तम खेळणारे आहात आणि तसं जर म्हटलं तर गावात कुणीतरी बोला रे तर कोण उभा राहत नाही. पण इथं हौशीनं प्रत्येकजण माईक घेऊन आपापलं मनोगत व्यक्त करताना अनेक संघ, एक संघ जरी जिंकला असला तरी अख्खा पेडांबा गाव जिंकलेला आहे. कारण प्रत्येकजण प्रत्येकाला विरोधक लागतो. विरोधक नसेल तर दुसरा माणूस जिंकला हे कळत नाही. त्यामुळं प्रत्येकाची किंमत सारखीच आहे बंधूंनो. कोणी एक जण बक्षीस घेऊन जातो, कुणाला छोटं मिळतं, कुणाला मोठं मिळतं. पण आजचा गावातील हा सगळा गवगवा, आजचा ग्राउंडवरचा जो काय असलेला तुम्ही उन्हातान्हातून घेतलेली मेहनत हाच आपला विजय आहे. आणि त्यामुळं आपण सगळेजण जिंकलेले आहात. तुम्ही मला उशिरा येऊन सुद्धा सन्मानित केलं, त्यानंतर 2 मिनटं बोलण्याची संधी दिली. याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद श्री गजानन सुर्वे साहेब. खरोखरच यावरती पेडांबे क्रिकेट मंडळ आणि सर्व आम्ही गावातील ग्रामस्थ नक्कीच विचार करू आणि पुढील वर्षाच्या नियोजनासाठी आम्ही कोणत्या ना कोणत्या विचार करणारे मंडळ आपण आहेच. आपण धन्यवाद. आपण पुढे बोलतोय की दुसरे आपले खरोखरच प्रत्येक मॅच सामनावीरती शर्ट आपली ह्या स्पर्धा चालू झाल्यापासून गौरव सुर्वे यांच्या माध्यमातून त्यांचे मित्र विनायक सावंत
खरोखरच आमच्या गावासाठी तुम्ही प्रत्येक मॅचला सामन्यावर टी शर्ट देता. खरोखर तुमचा आम्ही याच्यातील सन्मान सोहळा करतोय. तुम्ही त्याचा स्वीकार करायचा. मी मंडळातील पदाधिकारी यांना विनंती करतो त्याने त्यांचा याच्यातील सन्मान सोहळा करायचा आहे. मी मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत त्यांना विनंती करतो तुम्ही आपल्या मंचाच्या मुख्य स्टॅच व्यासपीठाकडे यायचंय. जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत ते जोरदार टाळ्या होत्या. धन्यवाद. त्याच्यानंतर आपण म्हणणार आहोत खरोखरच ही स्पर्धा आपल्याला ज्या संघ मालकांमुळे आपल्याला सर्वांना खेळण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली ते आपले 6 संघाचे संघ मालक आणि खरोखरच त्या सर्वांच्या संघ मालकांमुळे ही स्पर्धा आपण यशस्वी करू शकलो. त्यांचा आम्ही इथे याची सन्मान सोहळा करतोय. मी प्रथम पेडामेला या संघाचे संघ मालक श्री प्रकाश तांबडकर आणि प्रवीण तांबडकर ह्या दोन्ही बंधूंना विनंती करतो. तुमची जरी हारला असता तरी गेल्या वर्षी तुम्ही गत वर्षाचे उपविजेते होतात. खरोखर हार जीत ही प्रत्येकाची असतेच परंतु अभिनंदन तुमचे सुद्धा आम्ही याची सन्मान करतोय. संघ मालकांचा आपण सत्कार करतोय कारण त्यांच्यामुळे जी स्पर्धा आपण योग्य रीतीने यशस्वी करू शकलो. मी कोणालाही मनोगत व्यक्त करायचं असेल तर आम्ही त्यांना वेळ देऊ. फक्त 5 मिनिटात किंवा 2 मिनिटात मनोगत व्यक्त करायचंय. त्यानंतर आपण मराठवाडा याचे संघ मालक गौरव सुर्वे आणि श्री रवींद्र सुर्वे खरोखरच त्यांचा सुद्धा आम्ही याची सन्मान करतोय. गौरव सुर्वे खरोखरच प्रत्येक आपण गावातील वाडीतील या प्रत्येकाला आपण संधी दिली होती की कुठेतरी आपण संघ मालक व्हा आणि ह्या व्यासपीठाला आपण मी गौरव सुर्वे तुम्ही सुद्धा या कारण तुमचा आमच्यासाठी खरोखर मला जावं लागतं. गौरव सुर्वे आमच्या विनंतीस मान द्या कारण तुम्ही घेतलेली मेहनत प्रत्येक वेळी आम्ही पाहत असतो की तुमचा सुद्धा कुठे ना कुठे यशाचा वाटा असतोच. आमच्या ह्या मंडळाला लाभलेले सहकार्य AP11 संघाचे संघ मालक निलेश तांबडकर यांचा सुद्धा आम्ही याची सन्मान करतोय. निलेश तांबडकर JP11 संघाचे संघ मालक निलेश तांबडकर त्याच्यानंतर भीम वॉरियर्स याला सुद्धा चॅम्पियन संघ भीम वॉरियर्स या संघाचे संघ मालक आपण स्वप्नील पवार त्यानंतर प्रशांत पवार यांचा आम्ही याची सन्मान करतोय कारण तुम्ही गेल्या वर्षी चॅम्पियन संघ होतात परंतु ह्या वर्षी तुम्ही रनरअप संघ असाल. मी त्यांचा विनंती करतो की रुद्रदूत फायटर या स्पर्धेचा चॅम्पियन संघ रुद्रदूत फायटर अमोल तांबडकर संघ मालक त्यांचे सहकारी चेतन कांबळे विक्रांत वेलोंडे हे मेंटर त्यांचा सुद्धा आम्ही याची सन्मान सोहळा करतोय. या रुद्रदूत त्यांच्या मालकीने आले तरी चालतील किंवा ओनर कोणीतरी या. सुनील तांबडकर त्याच्यानंतर आपण म्हणणार आहोत पुढील 6वे संघ मालक परी11 संघ हा या स्पर्धेचा उपविजेता संघ खरोखरच अप्रतिम आपल्या पाहायला मिळते. त्या संघाचे संघ मालक रुपेश मत्ते कल्पेश मत्ते शैलेश मत्ते आणि मेंटर होते दीपक मत्ते सह चेतन सावंत. या संघाचे संघ मालक याने इथे यायचंय आणि आम्ही तुमचा याची सन्मान सोहळा करतोय कारण तुमच्यामुळे ही स्पर्धा आपण संपन्न करू शकलो. स्पीडअप करायचंय प्रत्येकाने.
खरोखरच आजच्या या स्पर्धेसाठी आपल्या आणि गावासाठी जे कल्याणवरून आपल्याला इथे उपस्थित राहिले ते मंगेश जाधव साहेब, खरोखरच त्यांना आम्ही एक कॉल केल्यानंतर इथे उपस्थित राहतात असे आपले मंगेश जाधव यांचं आम्ही याच्यातील सन्मान सुरू करतोय. मंगेश जाधव आणि या स्पर्धेसाठी आपल्याला जे चेंडू स्वरूपात पाहायला मिळालं ते मंगेश जाधव यांच्या स्वरूपातून मी मंगेश जाधव कुठे असतील त्यांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो. मंगेश जाधव, जाधव साहेब, मंगेश जाधव यांचा याची सन्मान सोहळा करतोय आम्ही मंडळाचे आणि कल्याण केडीएमसी या भागामध्ये परिसरामध्ये कल्याण महानगरपालिकेमध्ये बीएमसी मध्ये आपले पाणी पुरवठा अधिकारी म्हणून मंगेश जाधव यांची ओळख. कारण तुम्ही कल्याणवर इथे उपस्थित राहिलात, तुम्ही आमच्यासाठी. हॅलो, सगळ्यांना नमस्कार. ॲक्च्युली माझा 12 वर्षापासून पेडांबे गावाशी संबंध आहे. ॲक्च्युली मी तुमच्याकडे खेळायला आलो होतो अभिमुळे, आणि जेव्हा आलो होतो त्यावेळेस आमची टीम फार एवढी लहान लहान मुलं होती. तेव्हा मी अभिला बोललो, अभि आपण खेळणार कोणावर बरं आहोत? बोला आपल्याला याच्याबरोबरच खेळायचीच आपली टीम आहे. मी म्हटलं ठीक आहे. तो बोलते आपण 4च आहोत आणि आपल्याला खेळायचं फक्त. मी म्हटलं की ठीक आहे. आणि माहीत नाही ही जी मुलं आहेत ना, आम्ही फायनल जिंकलो अक्षरशः. तर या मुलांमध्ये एवढा गट्स आहे ना की मी आता पण बघतोय काम करून पण रविवारी खेळतायत, आणि एवढे मोठी टुर्नामेंट करणं एवढी इझी नाही आहे. त्यासाठी खूप परिश्रम आहेत आणि तुम्ही करताय ते खूप चांगलं करताय. आणि पेडांबे प्रीमियर लीगमुळे पूर्ण गाव एकत्र येतोय आणि ते फार इम्पॉर्टंट आहे सगळ्यांसाठी. आणि असंच यापुढे करत राहा. आणि हे गाव खूप मेहनती आहे, मी बघितलं आहे. मी लॉकडाऊनमध्ये 3 महिने तुमच्या गावात होतो. ॲक्च्युली जबरदस्तीमध्ये मला घेऊन गेले होते आणि माहीत पण नाही की लॉकडाऊन होणार आहे. आणि तुमच्या गावाला येऊन मी शेती शिकलो, विहीर कशी खणायची, विहीर कशी बनवायची, सगळं शिकलो आहे. आणि खूप बरं वाटलं मला. आणि गेल्या वर्षी मी खेळलो आणि लाकडं सुद्धा आणली ना भाऱ्या. तर खूप छान वाटतंय. असंच करत राहा आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. जे पण काय लागेल ते मी द्यायला तयार आहे, का असेल ते. थँक्यू. धन्यवाद मंगेश जाधव साहेब, तुम्ही इथे उपस्थित राहिलात आणि तुम्ही ते असतानाच राहायचं मंगेश जाधव थोडा वेळसाठी. कारण त्यानंतर आपण या स्पर्धेला जे लाभलेल्या देणगीदार यांचा आपण याची सन्मान सोहळा करतोय. प्रथम भारत चषक लाभला इथे आपले संतोष शिवराम पवार आणि कुमारी निव्या जय पवार यांच्याकडून, त्यांचा आम्ही याची सन्मान सोहळा करतोय. श्री संतोष शिवराम पवार व कुमार निव्या जय पवार. त्याच्यानंतर आपण पुढील सन्मान करतोय ते की द्वितीय चषक कैलासवासी कृष्णाजी केशव सुर्वे यांच्या स्मरणार्थ श्री रवींद्र कृष्णाजी सुर्वे यांच्याकडून द्वितीय चषक जे लाभला येते त्यांचा सुद्धा आम्ही याची सन्मान करतोय. खरोखरच गौरव सुर्वे हे आमच्या मंडळासाठी खरोखरच खूप मेहनत करतात, परंतु इथे याची सन्मानासाठी उपस्थित राहत नाहीत. असं म्हटलं जातं की आमच्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित असतात, परंतु पडद्यामागचा हिरो कोणीतरी असतोच. परंतु मराठवाड्याला लाभलेला हा एक आपला पडद्यामागचा हिरो गौरव सुर्वे. खरोखर त्याच्या पार्टीशी तुम्ही उभे असता म्हणून तो इथे व्यासपीठाकडे असतो. त्यानंतर तृतीय चषक श्रीजा अंकुश मते यांचा सुद्धा आम्ही याची सन्मान करतोय. श्रीजा अंकुश मते या स्पीडअप करा. त्यानंतर आपण पुढील सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. चतुर्थ चषक लाभला आहे ते श्री विष्णू हरिचंद्र तांबडकर यांच्याकडून. विष्णू हरिचंद्र तांबडकर त्यांच्या कोण उपस्थित असतील त्यांनी इथे सन्मान सोहळा स्वीकारायचा आहे. विष्णू हरिचंद्र तांबडकर कोणाच्या रेफरन्सने आले त्यांनी इथे सन्मान सोहळा स्वीकारायचा आहे.
त्याच्यानंतर इथं आपण 5वे चषक आणि 6वे चषक जे लावले ते आपल्या मंडळाला नक्कीच मोलाचं सहकार्य लावलेलं असतं ते. आणि पेडंबे लायन्स या संघाचे संघमालक श्री प्रकाश लक्ष्मण तांबडकर आणि श्री प्रवीण लक्ष्मण तांबडकर 5वे आणि 6वे चषकाचे मानकरी जे आम्हाला जे लाभले ते त्यांचं सुद्धा आम्ही याची सन्मान करतोय. 5वे चषक या दोन्ही बंधू खरोखरच आपल्याला एक कॉल केल्यानंतर आमच्या मुलांच्या पाठीमागे खरोखरच उभे असतात. त्यांनी सुद्धा आपलं इथे 1 मिनिट मनोगत व्यक्त करायचे. प्रकाश तांबडकर साहेब, खरोखर तुम्ही आमच्या मुलांना नक्कीच प्रत्येक वेळी उपस्थित असता. माईक. नमस्कार मंडळी. पेडांबे गावची प्रीमियर लीग ही म्हणजे केतनने सांगितल्याप्रमाणे आम्ही नेहमी मदत करतो. ठीक आहे, आम्हाला ते मदत म्हणजे कसं असतं माहिती आहे केतन, ज्यावेळी तुम्ही खेळताना म्हणजे आमचे पण दिवस ते आठवतात. अक्षरशः असं म्हणजे आमचं एक पण यावेळी एक मी मागे पण आपली ही प्रीमियर लीग झाली ना पंचक्रोशी, त्यावेळी पण बोललो की आमचं एक स्वप्न होतं. ज्यावेळी लहान होतो ना त्यावेळी आम्ही मागझण आणि इकडच्या पंचक्रोशीतलं खेळायचो. आम्हाला वाटायचं की असे व्हावी, पण त्याच्याही पुढे पाऊल ठेवून तुम्ही आता ही जी प्रीमियर लीग चालू केलेली आहे त्यामुळे असे नवीन चेहरे आम्हाला दिसत आहेत आता इकडे की म्हणजे त्या चेहऱ्यामधनं त्यांचं टॅलेंट पण आम्हाला आता पुढे दिसायला मिळालं आहे. आम्हाला माहिती नव्हतं की आपल्या पण वाडीत आपल्या पण गावात एवढी मुलं चांगली खेळणारी आहेत. खरोखर अशी एखादी चांगली टुर्नामेंट असेल तर पूर्ण गावाची टीम करून पण आपण टाकू शकतो. अशातले आपल्या या क्षेत्रात मुलं तयार झालेली आहेत. खरोखर आनंद होतो की या क्रिकेटच्या निमित्तानं म्हणजे हा क्रिकेट हा एक धागा आहे म्हणायला मोकळं वय की या धाग्यामुळे पूर्ण पेडांबे गाव एकत्र झालेलं बघून खूपच आनंद होतोय. धन्यवाद. धन्यवाद. आपल्याला वेळेअभावी कमी बोलावं लागतंय. आपण पुढे बोलणार आहोत गोलंदाज चषक रियांश रुपेश वरवटकर, फलंदाज चषक उर्वी उमेश वरवटकर, आपण दोन्ही चषक एकत्र स्वीकारावे अशी अपेक्षा आहे. खरोखरच त्यानंतर आपण एसटी चषक श्री प्रथमेश गांधी आणि चैत्रवर्ष चषक विवेक सावंत, त्यानंतर एक उगवता सितारा उद्योन्मुख खेळाडू चषक सुभाष बाच्ची यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मालिकावीर चषक कुमारी स्वामिनी आशिष कांबळे यांचा सुद्धा आम्ही याची सन्मान सोहळा करतोय. त्याच्यानंतर आपण या स्पर्धेला जे विजेते आणि उपविजेते संघांसाठी मेडल लावले जिनाले जीवन वरवटकर यांचा सन्मान करतोय आम्ही. त्याच्यानंतर आपण प्रत्येक मॅचला जे सामनावीर चषक लाभले ते अनुसया गुणाजी वरवटकर, सौ अनुसया गुणाजी वरवटकर, त्यानंतर जे सामनावीर लावले ते अनुसया गुणाजी वरवटकर यांचा सामन्याची सन्मान करतोय. या हेमेश, मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो तुम्ही स्पीडअप करायचं आहे सर्व गोष्टीमध्ये. त्यानंतर मैदानाचा राजा कुमारी रियांशी तांबडकर आणि या स्पर्धेला लावले ते मेडिसिन्स रियांशी तांबडकर आणि या स्पर्धेला जे ऑरेंज कॅप पर्पल कॅप यांचा सुद्धा आम्ही रियांशी तांबडकर.
आणि या स्पर्धेला आपल्याला खरोखरच लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले लाईव्ह ते टीसीपी लाईव्ह यांचा सतत आम्ही यशस्वी सन्मान सोहळा करतोय. टीसीपी लाईव्ह खरोखरच तुमच्या या आमची दरवर्षी स्पर्धा असते परंतु ग्राउंड फिक्स असतं, परंतु टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून आम्ही प्रथमच टीसीपी लाईव्ह खरोखरच आपल्याला सुंदर असं आणि शांत स्वभावामध्ये आपल्याला लाईव्ह दाखवलात आणि आमच्या वेळेत तुम्ही ते उपस्थित राहून आम्हाला सहकार्य केलात. शाल व्यवस्थित करा. खरोखरच हा सन्मान सोहळा असतो त्यांचा. आपण त्यानंतर डीजे जयेश, खरोखर तुम्हाला डीजे वाजवायचा आहे थोडा टाइम नंतर, परंतु जेव्हा फायनल चॅम्पियन ट्रॉफी देऊ आपण तेव्हा डीजे वाजवायचं. जयेश तुम्ही इथे यायचं आहे. खरोखरच तुमचे कोण सहकार्य असतील किंवा असतील अंकुश किंवा तुम्ही त्यांना पाठवून द्या. त्यानंतर आपल्याला खरोखरच प्रत्येक वेळी इथे उपस्थित आणि मैदानामध्ये कोणतंही काम असू द्या आपल्याला इथे गाडी किंवा सर्व गोष्टी इथे उपस्थित असतात की असे आमचे सहकारी आमचे बंधू अंकुश केमले यांचा सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने यशस्वी सन्मान सोहळा करतोय. परंतु गेल्या वर्षी आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी होते परंतु गावाच्या नियमामध्ये जे बदल करण्यात आले तिथून आपण त्यांना स्पर्धेतून बाहेर राहावं लागलं, परंतु त्यांचं खरोखरच ते आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट असू द्या कारण ते सहकार्य करत असतात. कोणताही असू द्या जागा लाईव्ह असू द्या किंवा डीजे असू द्या त्यांना फोन केला की आपण येत्या मैदानामध्ये असतात सोबत असतात. खरोखरच त्यांच्या मार्फत आपण त्यानंतर आपण म्हणणार आहोत पुढील आपण खरोखरच एक सांगण्यासारखं वेगळं म्हणजे खरोखरच ह्या आजची स्पर्धा खरोखरच आम्ही एक विचार केला होता की प्रत्येक स्पर्धेला आपण सर्व मुंबईचेच खेळाडू खेळतो, परंतु असं एक नियोजन होतं की ह्या स्पर्धेसाठी खास गावावरून आपले छोटे म्हणजे कॉलेज स्टुडंट असतील किंवा इतर सर्व आपले खेळाडू असतील मी त्यांचा एक यशस्वी सन्मान सोहळा करतोय. खरोखर तुम्ही ह्या स्पर्धेला खास गावाकडून खेळण्यासाठी आलात, ज्यांना खेळण्याची संधी मिळाली त्यांचं सुद्धा अभिनंदन. तुम्हाला इथे प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला परंतु इथली स्पर्धा अनुभवता आले प्रत्यक्षात आणि ज्यांना संधी मिळाली पण निराश होऊ नका. तुम्हाला नक्कीच पुढच्या वर्षी तुम्ही तुमचं योगदान द्या, कुठेतरी बॅटिंग बॉलिंगमध्ये सहकार्य करा. मी अल्पेश्वर वडकर, प्रेम बोले, निर्भय पंडित, प्रथमेश वेलोंडे, आशिष वेलोंडे, आयुष तांबडकर आणि इतर कोण असतील त्याने कृपया इथे व्यासपीठाकडे यायचंय. लगेच या कारण तुम्ही खास करून ह्या स्पर्धेत आला तुमचं कॉलेज किंवा तुम्हाला आत्ता परत निघायचंय तुमच्या गावासाठी. आयुष तांबडकर खेळणारे खेळाडू जे गावाकडे आलेत खास त्यांचे नाव नाही घेतलं इथे तरी पण तिथे या जे कोण असतील ते जे या गावाकडने झालेले सर्व खेळाडू जे असतील यंगस्टर्स सर्व गावाकडचे या इकडे इकडे सर्व या इकडे या गावाकडे जे आलात तुम्ही. खरोखरच या आजची स्पर्धा तुम्हाला पाहता आली, अनुभवता आली, ज्यांना खेळण्याची ती संधी मिळाली. खरोखरच तुम्ही सर्व आज परत तुम्ही रिटर्न जाणार. तुम्ही एक या जोरदार डायलॉग द्या. खरोखर आजच्या स्पर्धेसाठी तुम्ही उपस्थित आलात. तुम्हाला कोणाला बोलायचं या स्पर्धेसाठी? कोण बोलणार आहे? खरोखर तुम्ही पुढच्या वर्षी याल, काहीतरी योगदान द्याल आणि आपण बोलतो इथे मुख्य सन्मान सोहळ्याकडे आणि इथे मी व्यासपीठाकडे कोण बोलणार असेल तर कृपया फक्त 2 ते 3 मिनिटच बोला. हॅलो, सन्माननीय व्यासपीठ, खेळाडू, 2 शब्द बोलणार आहे. नियोजन शिस्तबद्ध होतं, चांगलं होतं आणि पेडांबे गावच्या क्रिकेट मंडळाने आयोजित केलेलं आहे. खूपच मला तर एकदम मी सकाळी आलो तो भारावून गेलो दुपारी आलो तर की एवढं सुंदर जे नियोजन आहे आणि एवढी लोक इथे आलेली आहेत त्याच्यामुळे मलाही असं वाटतं की आपला जो खेळाडू जो आहे हा स्थानिक पातळीवर न खेळता राज्य पातळीवर खेळावा आणि इंटरनॅशनल लेवललाही म्हणजे आपल्या इंडियन क्रिकेट टीममध्ये आपला पेडांबे गावचा खेळाडू असावा अशी मी आपल्याकडे इच्छा व्यक्त करतो. ती इच्छा आपण पूर्ण कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद.
तुम्ही नक्कीच आम्ही प्रयत्न करू. आपल्याकडे सर भरपूर असे खेळाडू आहेत आणि मी अजून मान्यवरांना विनंती करतो, कोण बोलणार आहात आपण या स्पर्धेसंदर्भात? आपण आता आव्हानार आहोत आपण पुढील सन्मान सोहळ्याकडे की लकी ड्रॉ आपण आव्हानार आहोत या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच अरुण वेले. आपण खास करून आमचे पंचक्रोशी सहकारी आहात. फक्त 2 मिनिटं बोला. या स्पर्धेत पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे तुम्ही सल्लागार आहात. खरोखर ज्या आमची गावाची स्पर्धा आणि आपण राबवत असं ती आपण पंचक्रोशी 5 गावाची स्पर्धा आमच्या गावाच्या स्पर्धेत तुम्ही उपस्थित राहतात. खरोखर तुमचं आमच्या स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य असतं की तुम्ही फक्त 2 मिनिटात म्हणून आपलं व्यक्त करा, कारण या स्पर्धेला खरोखर तुम्ही दरवर्षी येत असता. एक पंचक्रोशीत नावाजलेले व्यक्तिमत्व अरुणजी वेले साहेब. हॅलो. पेडांबे प्रीमियर लीग पर्व 3 या पर्वासाठी मी प्रथम पंचक्रोशी क्रिकेट मंडळ मुंबई यांच्यातर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि ही स्पर्धा खरोखरच चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन ही स्पर्धा सक्सेस केलीत आणि सर्व वरिष्ठ तुमचे कार्यकर्ते गावापासून इथपर्यंत आलेली युवा पिढी खेळण्यासाठी आणि या स्पर्धेला एक वेगळं एक वातावरण निर्माण करून तुमची ही गावची स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पडली. त्यामुळे तुमचा पुनश्च अभिनंदन करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद अरुण वेले. तुम्ही खूप बोलता माहिती आहे, परंतु वेले भाऊ तुम्हाला कमी बोलावं लागतंय. आपण पुढील सन्मान सोहळ्याकडे बनणार आहोत. तो या स्पर्धेचा फायनलचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. खरोखरच फायनलचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल सर्वांनाच माहित असेल. वन अँड वॅन म्हणजेच आपला सर्वांचा जे आदित्य वेलंडे. खरोखर सुंदर फलंदाजी आजच्या दिवसभरात आपल्याला पाहायला मिळाली आणि ज्याने आम्हाला जे स्पॉन्सर दिले, मी टी शर्ट दिलंय त्यांना आणि जे ट्रॉफी दिलाय त्यांना विनंती, दोघांनी आपण त्यांचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायचा आहे. विनायक सावंत आणि या अनुसय गुणाजी वरवटकर प्रत्येक मॅच सामनावीर आणि ते या लवकर या. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. खरोखरच अप्रतिम फलंदाजी. नाव दिसलं पाहिजे वरचं पेडांब्याचं. जोरदार आले आदित्य. आदित्य खरोखर तुमची आजची फलंदाजी पाहता तुम्ही आजच्या फलंदाजीसाठी एक आपल्याला बोलावं लागणार, कारण हा प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला इथं बोलावं लागणार. तुम्ही ह्या स्पर्धेचे आणि विरुद्ध संघाला तुम्ही गत वर्षी 2 वर्ष केलताय. फक्त 2 शब्द आपल्याला बोलायचं आहे. आजची फलंदाजी कशी केलात आणि तुम्हाला काय वाटलं, गेम प्लॅनिंग तुमचा काय होता त्याबद्दल मनात व्यक्त करायचं आहे. आपल्या तर पीपीएलचं तर नियोजन तर 1 नंबर आहे. मी आता म्हणतोय सामनावीर आहे. ही मला पहिल्यांदा भेटली इथे माझ्या स्वतःच्या वर. नक्कीच तुम्ही व्यासपीठावरती पुढील वर्षी नक्कीच बोलाल. अभिनंदन. त्यानंतर आपण वंदणार आहोत मुख्य क्षेत्र चषक ट्रॉफी लाभले ते श्री विवेक सावंत. कोण असेल चित्रचषक, कारण आजच्या स्पर्धेमध्ये अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाले. एक पकडले सागर वेलंडे, त्यानंतर चेतन तांबडकर, त्यानंतर आशिष कांबळे. परंतु यातील एक उत्कृष्ट झेल अशी आपण पाहायला कोणाला मिळायची ते आहे ते आपला आशिष कांबळे. अभिनंदन. त्याने इथे यायचं आहे. ट्रॉफी द्यायचे त्यांना विवेक सावंत. त्यांचे सहकारी कोण असतील त्यांनी द्यायचे ट्रॉफी. कल्पेश मत्ते तुमच्या माध्यमातून लाभलेले आहे. त्यानंतर आपल्याला लाभलेला टी शर्ट आहे ते सुवी रंगरेषा यांमार्फत टी शर्ट उत्तर क्षेत्ररक्षक ज्या खेळाडूंना बोलायचं आहे त्यांनी इथं मनोगत व्यक्त करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला लाभलेला आहे ते गोलंदाज चषक. खरोखरच फिरकीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल याच्या दिवसभरात. असा एक गोलंदाज सर्वांना माहिती आहे. कोण असेल गोलंदाज? पुढे जरा पुढे, सर्वांनी पुढे या. आपण आता बक्षीस वितरणाकडे वळतोय. प्रत्येकाने पुढे या. थोडे 5 मिनिटाचा वेळ घ्या. कोण असेल गोलंदाज? गोलंदाज फिरकीची जादू पाहायला मिळाली. भले भले फलंदाजांना जागेवर थांबवलं ते रुपेश
आणि गोलंदाज चषक लागले ते रियांश रुपेश वरवटकर आणि पर्पल कॅप लागले ते कुमारी रियांशी चेतन तांबडकर. मी त्यांना विनंती करतो पर्पल कॅप त्यांना द्यायचे. या आणि टी शर्ट लागले ते सुवी टोपी काढ रुपेश टोपी. आपण तिकडे बघा तिकडे बघा. अभिनंदन. खरोखरच आपल्या फिरकीच्या देवरती आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाले आणि फायनल मध्ये आपण विजयी झालात. त्यानंतर फलंदाज चषक कोण असेल आजच्या स्पर्धेचा फलंदाज? खरोखर आपल्याला फलंदाज चषक पाहायला मिळतं इथे. एक उत्कृष्ट असा पेडांबे गावातला सितारा आपल्याला पाहायला मिळतोय तो रोहित मत्ते. खरोखर आपल्याला सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली. आदित्य वेलोंडेच्या सरासरी त्याची रन्स आहेत. आम्ही सर्व कॅल्क्युलेट संपूर्ण स्पर्धेचा आढावा करून आम्ही हे सर्व निकाल काढलेला आहे. रोहित मत्ते त्यांच्या उपस्थित कोण असतील त्यांनी तर सन्मान सुला स्वीकारायचा आहे. शैलेश मत्ते या शैलेश मत्ते तुमच्या टीमचे सहकारी टीम मधला कोणीतरी या त्यांच्या बाकी कोणी येऊ नका. या त्यांचे बंधू आर्यन मत्ते आणि हे लाभले आम्हाला ते उर्वी उमेश वरवटकर ऑरेंज कॅप कुमारी रियांशी चेतन तांबडकर त्यांनी सुद्धा इथे यायचंय. खरोखरच रोहित मत्ते याच्या स्पर्धेत आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली. परत त्यांचे बंधू आर्यन मत्ते त्यांचे मनोगत आपल्या आर्यन मत्ते व्यक्त करतील. जोरदार आलेला रोहित मत्ते तुम्ही इथे उपस्थित नसलात पण या स्पर्धेसाठी आपण खास पुण्यावरून उपस्थित राहिलात. आम्ही तुमच्या वेळेवर तुम्हाला निघावं लागतंय त्याबद्दल आम्ही तुम्ही खरोखरच उत्कृष्ट फलंदाजी केलात आणि या स्पर्धेचे रनरअप स्पर्धा राहायला उभे राहिलात. त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत तो एसटी चषक. खरोखर सर्वांना माहिती आहे एसटीच्या पाठीमागे भले भल्यांना उभं राहायला ठेवतो असा फलंदाज एसटी रक्षक कोण असेल? एसटी रक्षक आपला पेडांबे गावाचा एक उत्कृष्ट अभिमत्ते आणि लाभले ते प्रथमेश गांधी. खरं पंचक्रोशी मध्ये आणि पेडांबे गावामध्ये एक असा एक एसटी रक्षक आहे किती फास्ट गोलंदाज द्या तरी हा जवळ क्लोज किपिंग करणार असा एक आपला अभिमत्ते. मी अभिमत्ते तुम्ही आतापर्यंत कर्णधार म्हणून स्पर्धेला संबोधित केलात परंतु आता तुम्ही ते मनोगत व्यक्त करू शकता या आजच्या तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही कर्णधार होतात ते मनोगत व्यक्त नाही करत आजच्या या स्पर्धेबद्दल आणि तुम्हाला भेटलेल्या पुरस्काराबद्दल व्यक्त करायचं आहे. हॅलो, प्रथमतः मला आनंद जास्त होतोय की रुद्रविदित फायटर या संघाकडून मी दुसऱ्यांदा कर्णधार केला आणि मी 2 वेळा फायनल जिंकलेलो आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत कोणी 2 वेळा ही ट्रॉफी जिंकलेली नाही आहे ती माझ्या नावावर राहील ते मला समाधान आहे. आणि स्पर्धा तर गेली मी मगाशी बोललो की 3 महिने ही स्पर्धा आपण किती कष्ट करत होतो की आपल्याला करायचे 29 मार्चला आपल्याला करायचीच आहे. त्यानुसार गावी असू दे मुंबईला असू दे सर्वकडे आपण स्पॉन्सरशिप असू दे आपल्या देणगीदार पण चांगले लाभलेले आहेत. त्यांच्या प्रयत्नाने आणि आपल्याला जे लकी ड्रॉ असेल किंवा स्पॉन्सरशिप केले त्यानुसार आपल्याला ही स्पर्धा व्यवस्थित पार पडली त्यामुळे मी धन्यवाद बोलतो. ठीक आहे, धन्यवाद. त्यानंतर आपण पुढे बनणार आहोत तो एक उगवता सितारा पेडांबे म्हणजे अंडर-20 वगैरे जे असणार तो आपला उदयोन्मुख खेळाडू ट्रॉफी लाभले ते श्री सुभाष बाचिम यांच्याकडून. खरोखरच आणि हा कोण असेल उगवता सितारा कोण असेल? नवोदित खेळाडू प्रेम बोले. खरोखर तुम्ही आजची फलंदाजी केलात एक चौकार मारलात खरोखरच आणि तुम्ही या तुम्हाला आम्ही खरोखरच एक मी सुभाष बाचिम एक आता स्वामीनाथ आशिफ कांबळे या त्यांना द्यायचंय. नावांची बघू नको तुम्ही फक्त तुम्ही द्यायचं काम करा.
नंतर घेऊया मैदान राजा बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बोलणार आहोत. या खरोखरच आजच्या स्पर्धेला लाभलेले सर्व देणगीदार, आम्ही इथे नावे वाचू शकत नाही, परंतु सर्वांनाच माहिती आहे ज्याने ज्याने सहकार्य केले, देणगी स्वरूपात असू द्या किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या सहकार्य केले, त्यांचा आम्ही शाब्दिक आभार व्यक्त करतोय. कारण आपण प्रत्येकाची नावं वाचू शकत नाही, वेळेअभावी सर्वांना सुद्धा घरी जायचंय. तुम्ही त्यांचा दीर्घ व्यक्त करतो. कुणाला बोलायचं असेल तर इथे माईक जवळ या, कारण आम्ही तेवढी नावं वाचू शकत नाही, सर्वांनाच माहिती आहे. प्रत्येकाने सहकार्य केलंय, त्यांचा आम्ही इथे आपण शाब्दिक आभार व्यक्त करतोय. आणि आपण पुढे जातोय. या स्पर्धेचा 6वे चषक, स्पर्धेचे 6वे चषक दिले ते श्री प्रवीण लक्ष्मण तांबडकर आणि संघ आहे तो मराठा वॉरियर्स. मराठा वॉरियर्स त्यांचे संघ मालक किंवा इतर सहकारी कोण असतील त्यांनी यायचंय मराठा वॉरियर्सचे. त्यानंतर 5वे चषक लाभला येते ट्रॉफी श्री प्रवीण लक्ष्मण तांबडकर आणि 5वा नंबर आहे तो पेडंबे लायन्स. गेल्या वर्षी तुम्ही रनरअप होतात, परंतु या स्पर्धेमध्ये तुम्ही संघ आलात तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर आपण 4थे चषक विष्णुहरी तांबडकर यांच्यामध्ये लाभले JP 11 संघ. आणि तृतीय चषकचा मानकरी ठरलाय तो संघ भीम वॉरियर्स, गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ. आणि आपल्या ट्रॉफी लाभली ती श्रीजा अंकुश मते यांच्या मार्फत. त्याच्यानंतर आपण पुढे वळणार आहोत. ह्या स्पर्धेचा मैदानाचा राजा कोण आहे? आजच्या स्पर्धेचा मैदानाचा राजा ट्रॉफी लाभले ते रियांशी चेतन तांबडकर यांच्या मार्फत. आणि या स्पर्धेमध्ये जे सर्वस्व आपल्या षटकार चौकार पाहायला मिळाले तो वनयन आदित्य वेलोंडे रुद्र संघाचा एक सलामीचा फलंदाज आदित्य वेलांडे, मैदानाचा राजा. खरोखर अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाले आहे ते. त्यानंतर आपला मालिकावीर, या स्पर्धेचा मालिकावीर ठरलाय तो कोण असेल? मालिकावीर या स्पर्धेचा मालिकावीर ठरलाय तो. आणि स्पर्धेचे कुमारी स्वामिनी आशिष कांबळे यांच्यामध्ये ट्रॉफी लाभली होती. आणि स्पर्धेचा मालिकावीर ठरलाय तो एकूण 143 रन्स आपल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले ते 159 159 आपल्याला रन पाहायला मिळाले आदित्य वेलांडे याच्या फलंदाजीतून. आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला चॅम्पियन ठरला आहे तो हृदय फायटर. खरोखर तुमच्या फलंदाजीमध्ये हा संघ विजयी ठरलाय आणि खरोखरच तुमचं अभिनंदन. या स्पर्धेचा मालिकावीरचा मानकरी ठरलाय तो आदित्य वेलांडे. ते पोस्टर मालिकावीरचं मॅन ऑफ द सिरीज घेऊन ये ना, ते पोस्टर मॅन ऑफ द सिरीजचं. थांब 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 मॅन ऑफ द सिरीज ते घेऊन जा.
पकडे असं टी शर्ट पाठव दे वरती घे वरती घे ते वरती घे इथलं पुस्तक वरती घे. खरोखरच अप्रतिम फलंदाजी पाय या परेलन संघाचे सर्व खेळाडू आला तरी चालेल. संघ मालक आणि जानी ट्रॉफी दिली देण्यामध्ये घ्या. बाकी कुणाल तुम्ही या साईडला. चालेल चालेल. हे लाईव्ह झालं काय झालं. त्याच्यानंतर आपण पुढे बोलणार आहोत तो सर्व संघ मालकांचे आभार आणि ते सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित सर्व आभार. आपण बोलणार आहोत पुढे लकी ड्रॉकडे. फक्त 10 मिनिटं वेळ झाला आपला. आपण लकी ड्रॉकडे बोलणार आहोत. बॉक्स पुढे आणा तो. मान्यवराने चिठ्ठे काढायचे आहेत आपल्याकडे. मोजकी फक्त मोजून 9 चिठ्ठे आहेत. तुम्ही बॉक्स फिरवायचा आहे. एक चिठ्ठी काढायची. कोणत्याही मान्यवराने घ्या. चिठ्ठी वाचायचे. हॅलो चिठ्ठी उघडायचे. चिठ्ठीवरती नंबर आहे. आणि विनर आहे श्रेया शिर्के. पावती नंबर आहे 2385. श्रेया शिर्के. गौरव शिर्के. अभि काय लागलंय ट्रिमर. बघा आपण गौरव सूर्यांना मागासपर्यंत आपण बोलत होतो परंतु बक्षीस लागलं तुरंत तुम्ही इथे उपस्थित राहिलात. त्याच्यानंतर पुढील चिठ्ठी आपल्याला पाहायला मिळते ती. बॉक्स फिरवायचा आहे. मान्यवरांकडे जायचं आहे. तुरंत चिठ्ठी काढायची एक एक. आणि बक्षीस आहे मिक्सर. आवाज जरा शांत ठेवायचा आहे. मिक्सर आहे. खरोखर ज्याचं नशीब असेल त्याला भेटणार आहे. चिठ्ठी नंबर. मिक्सरचा विनर आहे समीर वाकडे. पावती नंबर आहे 1789. समीर वाकडे. या समीर वाकडे कोणाचे रेफरन्स आहे. निलेश वरवटकर. या मिक्सर घ्यायचा आहे. द्या. निलेश तांबडकर सॉरी. मिक्सर समीर वाकडेंना नेऊन द्या. खरोखर त्यांचं नवोदित लग्न झालेलं आहे. असे आपले नाना जर लाईव्हच्या मधून पाहत असाल तर खरोखर तुम्हाला मिक्सर लावलाय आमच्या पेडामे मंडळाच्या वतीने. तुमचा आभार. त्याच्यानंतर पुढील चिठ्ठी काढण्यात येते ती वॉच. स्मार्ट वॉच. स्मार्ट वॉच कुणाला लागते पाहूया. स्मार्ट वॉच कोणी काढलाय चिठ्ठी पाहूया. कोण नंबर आहे. स्मार्ट वॉच विनर आहे स्वाती वरवटकर. पावती नंबर आहे 1125. 1125. स्वातीवर संदेश वरस्कर त्यांनी स्वीकार करायचा आहे. स्मार्ट वॉच स्वाती वरवटकर. पटापट चिठ्ठ्या काढायच्या आहेत. आपल्या 9 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. पटापट स्पीडअप करा. त्यानंतर स्पीकर बोर्डचा स्पीकर आहे आपल्याला पाहायला मिळतोय. चिठ्ठी नंबर सांगायचे. आणि याचे विनर आहेत कुमारी स्वरा सावंत. पावती नंबर 3318. स्वरा सावंत. कुमारी स्वरा सावंत. स्वरा सावंत 3318. मोबाईल नंबर आहे 9867220229. स्वरा सावंत ही आपल्या पिंपलवाडीतील चिठ्ठी असेल कारण हा नंबर आपल्याकडे होता. मते कुणी गेले. पावती नंबर द्यायचे. त्याच्यानंतर ह्या साईडला फिरवायचा आहे बॉक्स. त्यानंतर बक्षीस आहे शेगडी. खरोखरच शेगडी कुणाला लागते पाहूया. आता सिलेंडर नाही शेगडी घेऊन काय करणार. तरी पण आम्ही शेगडी दिले तुम्हाला. नितीन वरवटकर. अविष्का नितीन वरवटकर. पावती नंबर 586. अविष्का नितीन वरवटकर 586. खालचेवाडीमध्ये चिठ्ठी आहे. या 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 नितीन वरवटकर
अविष्का नितीन वरवटकर. या तुम्ही शेगडी घेऊन जा. पुढील चिठ्ठी काढायचे मान्यवरांसाठी. एक चिठ्ठी काढायचे. या पोलीस पाटलांकडे द्या. या फोटो काढा. नितीन वरवटकर तुम्ही इथे जाऊ शकत नाही, तुम्हाला बक्षीस घेऊन जायचंय. त्याच्यानंतर पुढील चिठ्ठी नंबर आणि इथे आहे सिलिंग फॅन. आता गरमीचे दिवस आहेत. सिलिंग फॅन विनर आहे किरण बेंडके. किरण बेंडके पावती नंबर 1678. या वरटकवड्यातून किरण बेंडके पाहत असाल, तुम्हाला सिलिंग फॅन लाभलाय. या किरण बेंडके अभिनंदन तुमचं, खरोखर आम्हाला सहकार्य केलात. चिठ्ठ्या हलवायच्या आहेत नितीन मत्ते. आणि आता कलाकाराचं बक्षीस आहे ट्रॅव्हल्स बॅग. जायचं आहे कोणाला गोव्याला, त्यांच्यासाठी ट्रॅव्हल्स बॅग असेल. ट्रॅव्हल्स बॅग. ट्रॅव्हल बॅग्स सारा वरवटकर पावती नंबर 1855. पावती नंबर 1855 सारा वरवटकर. वरवटकर आणि गोव्याचं प्लॅन करायचं आहे, त्यांना बॅग मिळालेली आहे. या कोणीतरी घ्या. सारा वरवटकर स्पीडअप करा, घ्या त्यांना द्या लगेच. त्याच्यानंतर आपल्याला टीव्ही मान्यवरांना द्यायचे. थांब ना. शेवटचा विनर आहे. शेवटचा अजून आहे. याच्या पुढचा विनर आहे अंकित आत्माराम मत्ते पावती नंबर 436. अंकित आत्माराम मत्ते काय विनिंग आहेत. सिल्वर कॉइन मिळालेला आहे अंकित आत्माराम मत्ते यांना. सिल्वर कॉइन त्यांनी स्वीकारायचं आहे. शेवटचं लकी ड्रॉ असणार आहे आपल्याकडे आणि या लकी ड्रॉ मध्ये प्राइज आहे स्मार्ट टीव्ही. आता IPL चालू होतोय आणि IPL पाहण्यासाठी तुम्हाला त्या टीव्हीचा वापर करू शकता. आणि त्याचा शेवटचा विनर आहे स्वरा सावंत. मला वाटतं पुन्हा एकदा स्वरा सावंत विनर झालेले आहे. पावती नंबर आहे 3320 आणि सेम मत्ते आहे. आय थिंक मत्ते स्वरा सावंत. पावती नंबर चेक करून घ्यायचा आहे 3320 आणि विनर मला आय थिंक दोन्ही पण सेम प्राइस आहे. आता पावती नंबर व्हेरीफाय करून तुम्हाला द्यायचा आहे. मत्तेपैकी साईन आहे हा, त्याच्यामुळे ती पावती व्हेरीफाय करून तुम्ही त्यांना देऊ शकता. चला स्पीडअप करायचं आहे. मान्यवर आपल्या इथे उपस्थित राहिले त्यांना सुद्धा घरी जायचंय. स्पीडअप करायचं आहे लवकर ना. लकी ड्रॉ आता संपलेले आहेत ना. या त्यांना बक्षीस द्यायचंय. आणि या आजच्या स्पर्धेला लाभलेले सर्व मान्यवर कुणाचा इथे सन्मान राहिला असेल तर आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. नितीन मत्ते. आणि आपण पुढे सन्मान सोहळ्यावर जरी आपल्या या स्पर्धेला लाभले सर्व मान्यवर त्यांचा सुद्धा आम्ही त्याची सन्मान सोहळा स्वीकार केला आहे. परंतु आपण पुढे बनणार आहोत. आपण सर्वांनी ते आजच्या स्पर्धेला उपस्थिती दर्शवलेली आहे. अशीच आम्हाला पेडांबे प्रीमियर लीग पर्व 4 या स्पर्धेसाठी तुम्ही नक्कीच आमच्या इथे उपस्थित राहाल. सर्व गावात आलेले सर्व मान्यवर खेळाडू आणि सर्व इथे त्यांचं सुद्धा आम्ही मंडळाचे आभार व्यक्त करतो. तुमच्यामुळे ही आजची स्पर्धा यशस्वी संपन्न झाली. परंतु या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला आहे तो रुद्रवीर फायटर आणि ही ट्रॉफी दिली आहे ती निव्या जय पवार संतोष पवार यांच्या मार्फत ही ट्रॉफी लाभलेली आहे ती. आणि सर्व रुद्रवीरचे खेळाडू याने त्या ट्रॉफीचा स्वीकार करण्यासाठी यायचंय. तुम्ही असे उभे राहा या साईडला. कॅमेरा समोर लाईटच्या ऑपोजिट राहा. असे उभे राहा.
या रुद्रदेवचे सर्व संघ मालक किंवा मालकीने जे असतील त्यांनी तुमचं एक मिनिट सर्वांना घ्यायचंय आपण या स्पीडमध्ये. मालक तुम्ही सुद्धा या. मालकीने कुठे आहेत त्यांच्या रुद्रदेवच्या? या हो मालकीने बाई या तुम्ही पण इथे व्यासपीठाकडनी. आता सर्व संपलेलं आहे. या मालकीने बाई या. आपला इथे आणि मेडल द्यायचे जीवन वरवटकर. गणपती बाप्पा विजय सो. आणि इथे हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथे संपन्न झालाय असं आम्ही विनंती करतो. आणि इथे जे आपल्या गावातील मान्यवर उपस्थित सर्व या स्पर्धेसाठी लाभले त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. खरोखरच तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त